तर चॅप्टर 2च्या डे 3मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपला जसा आपण डेली ब्लॉग टाकतो तसंच आजचा संडेचा ब्लॉग आहे. संडे म्हणजे आमच्यासाठी रसचा डे असतो, कधी कधी शांत डे असतो. पण कालच्या रसमुळे तर बाबा आमची हालतच खराब झालेली आणि प्रॉब्लेम झाले, सगळं झालं, चांगल्या गोष्टी झाल्या, सगळे मुमेंट्स घडले. पण ॲट दी एंड सगळं चांगलं झालं आणि डे चांगला गेला कसा तरी. एंडला फक्त प्रॉब्लेम झाला, तो पण सॉल्व्ह झाला. टेम्पररी होता. आत्ता मी चाललो आहे पूर्ण फायनल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. म्हणजेच मी हे सर्व घेतलं आहे सामान, लाईटचं वगैरे. हे पण बाई 5 दुकानं फिरलो आता मी कांजूरमध्ये. एका दुकानामध्ये भेटलं, म्हणजे कांजूर भांडूपमध्ये एक गोल्ड मेडलचं मटेरियलचं शॉपमध्ये नाही, अवेलेबल नाही आहे. असा सीन आहे. 4 दुकानं फिरलो आणि घेतलं. ऐकलं जेव्हा मी शॉप ओपन केलेलं तेव्हा मी सगळं अंधेरीला जॉबला होतो, तर तिकडून मेन मार्केटमधून आणलेलं. तर तिकडे जास्त गोल्ड मेडल वगैरेचंच आहे. इकडे सगळे अँकर वगैरेचेच भेटत होते, जे लवकर खराब होतात म्हणून मी नाही यूज केले. मी गोल्ड मेडलचं केलं. तो पण आता 1 वर्षानंतरला ते पाणी वगैरे लागलं असेल, काहीतरी इश्यू झाला असेल म्हणून प्रॉब्लेम झाला. पण आता तो मी चेंज करेल. आणि त्याचसोबत इकडे पाणी, बटर, चीज, आता जाता जाता भाजी घ्यायची आहे. त्याच्यानंतरला पास्ता घेतला आहे, मिल्क घेतलं आहे. आता सगळं ठेवून देतो, म्हणजे 3 वाजता दृष्टी पोचणार आहे. ती यायच्या आधी हे सगळं असेल तर ती काम तरी चालू करेल. 4 वाजता ही जाईल, मग 5ला मी येईल. कारण का मला आता इथूनच निघायला किती वेळ लागतो मला माहिती नाही. दृष्टी यायच्या आधी लवकर लाईटचं काम झालं तर टेन्शन नाही. म्हणजे पास्ता मेन आमचा प्रॉब्लेम आहे. पास्ता बॉईल झालेला असेल तर सगळं स्मूथली चालतं. पास्ता नसेल ना तर मग गडबड होते. कारण का त्या जागेमध्ये परत पास्ता करत राहणं आणि बाकीच्या गोष्टी करणं नाही मॅनेज होत, प्रॉब्लेमच होतो. बट बघू आजचा दिवस कसा जातो. आमच्या दोघांचा पण सगळे कामं बाकी आहेत. आंघोळ बाकी आहे, आता हिची तरी झाली असेल, माझी ती पण नाही झाली आंघोळ. कारण का उठलो आणि मग नंतर एडिटिंगला बसलो, ब्रश केला, नाश्ता केला आणि मग बाहेर पडलो. बघू पुढे कसं काय जाते. तर दिवसाची सुरुवात करूया आणि लेट सी संडे कसा जातो आहे. लास्ट डे आहे ऑफरचा. सो आज कोण कोण ऑफर खेळत आहे, स्मूथली दिवस जातो आहे, गडबड होते, काय होतं आहे, कोणाला काय लागतं आहे, ऑफर कशी होते, लास्ट दिवस ऑफरचा कसा जातो आहे, सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. आणि एंडपर्यंत ब्लॉग नक्की पहा. तर बघू शकता सगळं सामान आहे, सगळं टॅमॅटो कांदा वगैरे, पाणी आणि याच्यात सर्व मिल्क. शॉपवर चालू झालं आहे आपल्या इलेक्ट्रिशियनचं काम. दृष्टी बाकीचं तयारी करून घेते. आमचा मोनू भाई ऑल इन वन मोबाईल रिपेअर अँड इलेक्ट्रिशियन साईड बाय साईड वर्क करत आहे. तर बघू भाई आजची सुरुवात याच्यानी झाली आहे. कामापासून पुढे कसं जाते. बाहेर मी छत्री वगैरे आता लावून घेतली आहे. सेटअप बाकीचं सगळं रेडी ठेवलं आहे. नंतर परत आता मला जाऊन माझं सगळंच काम बाकी आहे अजून. माझं झालं की मग मी रिटर्न 4:30-5पर्यंत मी येईल. त्याच्या आधी 4 वाजता प्रणाली येईल, बाकीची कामं ती करायला घेईल. तर हे झालं लगेच आम्ही पास्ताचं बॉईल करायला घेऊ. ऑलमोस्ट वाजायला आलेत 5 आणि माझं आत्ता सगळी कामं झालेत. मी निघतच होतो तर प्रणाली बोलली पहिला हे बाकी आहे, ते बाकी आहे, असं करत करत या बसा. वाजलेत आता 6 आणि मी आत्ता चाललो आहे शॉपवरती. ॲक्च्युली मला वाटलं काम ते 3:30पर्यंत व्हायला पाहिजे होतं, बट त्याचा तर टाईम गेला. तो स्क्रू जो होता फिटिंग नीट होत नव्हती त्याची, त्याच्यातच वाट लागली. सो आत्ता चाललो आहे. प्रणालीचा कॉल आला आहे की रश आहे घरून, ये पटकन. आईस्क्रीम वगैरे सगळंच घ्यायचं होतं घरून. तर सगळं सामान घेतलं आणि आता जातो आहे शॉपवरती. लेट्स सी पुढचा दिवस कसा जातो आहे आपला, बघूया. जातो शॉपवरती, मग जर टाईम भेटला मध्ये तो ब्लॉग काढतो. जसा टाईम भेटेल तुमच्यासोबत शेअर करतो की कसा चालला आहे आपला संडे. मी आत्ता आलो शॉपवर आणि मला समजतं आहे की दृष्टी नाही आहे, तिला बरं नाही वाटत आहे, तुझी घरी गेले आहे. संडेला जर स्टाफच असा करायला लागला तर आमचं तर पूर्ण हालत खराब होते. कारण का रश बाहेर मजबूत आहे आणि हा सीन आहे. आता सगळं काम राहिलेत आणि माहिती गेली आहे घरी. लेट्स सी कसा मॅनेज होतं आहे. परत कधीच मी संडेला ऑफर ठेवणार नाही भाई. एवढी हालत खराब झाली, एवढी पब्लिक आली आहे, काही समजत नाही आहे. फोनची ऑर्डर काय आहे काय नाही आहे. लिटरली मगाशी मी 3 व्हेजी मॅगी बनवल्या, ती माणसंच परत आली नाही, ती ऑर्डर अशीच राहिली. मग नशिबाने लगेच तंदूर पेरी पेरी आली, मग त्याच्यात कन्वर्ट करता आली. काय इट इज व्हाईट सॉस पास्ता आम्ही 2 वेळा बनवला आणि रिटर्न गेले. खराब झाले. लेट्स सी पुढे काय सीन आहे बघूया आपण. कट केली मला. आत्ताशी थोडेसे फ्री झालो आहे, ते पण आता वाजलेत 9:30 वाजलेत. आणि थोड्या टायमा आधीच म्हणजे 5-10 मिनटं आधीच फ्री झालं आणि एवढं रश बापरे.
माझ्या मित्राला मी सांगितलेलं, तो आलेला तेव्हा आमचा एक ग्रुप आलेला खायला सर्व पास्ता मॅगी, आणि त्यांना मी सांगितलेलं बाहेरचा व्हिडिओ काढा. आता त्यांनी कसा काढला तो पण मी बघितला नाही, म्हणजे तो व्हिडिओ असेल तर मी इकडे या साईडला टाकेल आणि आमच्या फुल ब्लॉगमध्ये सुद्धा म्हणजे मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा दिसेल. खूप जास्त रस होता, खूप म्हणजे फर्स्ट टाईमच असेल एवढा, कालच्यापेक्षा पण जास्त होता. आणि त्यामध्ये दृष्टी आजारी पडलेली, ती घरी गेलेली, ती थोडी लेट आली. तोपर्यंत प्रणाली एकटी मॅनेज करत होती. मग मी आलो, मग मी नंतर अथर्व आला, नंतर दृष्टी, अथर्व, मी आणि पप्पा, आम्ही एका दुकानात 4-5 जण. आणि काय चालू आहे काय नाही काही समजत नव्हतं. म्हणजे लिटरली नुसते ऑर्डर्स सांगतायत पप्पा, पण असं पण होत होतं की ऑर्डर रेडी आहेत पण द्यायला पण टाईम नाही. म्हणजे द्यायला पण कोण फ्री नाही की पप्पा ऑर्डर घेत आहेत, आम्ही देऊ कसं, सर्व कुठे करू, कारण का काउंटरच्या इथे आपलं सर्विंग आहे तर ते करू कधी, असं झालेलं. एकदम कन्फ्युजन चाललेलं. काही जणांनी मॅगी थोडीशी थंडी झाली, पण त्यांनी येऊन पेशन्सली सांगली अरे थोडी थंडी झालेली. मी बोललो काका रेडी होती मॅगी पण द्यायला पण टाईम नव्हता असं, त्याच्यामुळे थोडी थंडी असेल. खूप जणं आलेले, भेटायला आलेले, सगळ्यांना थँक्यू जे आलेत. खूप जणांना बोलायचं होतं आमच्याशी पण एवढा रश बघून नाही. परत एक रिपीट कस्टमर, आज परत ती लेडी पुण्यावरनं आली, ते पण एक मुवमेंट होता. काही जणांनी हिच्याशी थोडंसं फार बोलले पण येऊन पण. यार सिरियसली थँक्यू सगळ्यांना, तुम्ही आलात. लास्टला ज्या मुली आल्या त्यांनी रिव्ह्यू पण दिला, हॉट चॉकलेटचा पण रिव्ह्यू आला आहे की किती चांगला आहे किती नाही आहे. इव्हन आज आपला जो गेम होता त्याच्यामध्ये 365 हा आपण मेन ह्याच्यामध्ये आपण मेन सीट ठेवलेली, ज्याच्यामध्ये मेन्यूमधला कुठलाही एक आयटम फ्री होता. तो सुद्धा एका मुलीला आज लागला आणि तिचा बड्डे होता आज. सो ते एक मुवमेंट होता आणि खूप मजा आली. बरेच मुवमेंट आम्हाला कॅप्चर करता आले नाहीत कारण का नव्हता टाईम, बिलकुल नव्हता. कसे जे पण व्हिडिओ काढलेत वाकडे तिकडे ते आम्हाला माहीत आहेत कसे काढलेत कसे नाही काढलेत. बट मनापासून भाई आज खूप मजा आली. एक वेगळा एक्सपिरियन्स भेटला. या छोट्याशा शॉपमध्ये तो सेल होणं पॉसिबल नाही आहे किंवा तेवढा क्राऊड होणं मॅनेजेबल नसतं, पण आम्ही केलं. बऱ्याच ऑर्डर कॅन्सल झाल्या म्हणजे बरेच जण असे होते ज्यांना सांगूनसुद्धा ते लोक ऑर्डर देऊन, म्हणजे त्यांना सांगायचो पाऊण तास अर्धा तास लागेल कारण का एकाच टायमाला मल्टिपल्स बऱ्याच ऑर्डर होत्या. तरी पण हा बोलायचे आणि परत रिटर्न आलेच नाहीत. ऑर्डर रेडी आहेत. तसं 3 व्हेजिटेबल मॅगीजवाल्यांनी केलं, अजून रेड सॉसवाल्यांनी केलं. तर यार त्या लोकांना सांगायचं जर कॅन्सल करायचे काउंटर येऊन सांगा काका कॅन्सल करा, चालेल आम्हाला तो प्रॉब्लेम नाही आहे. पण असं न बोलता जाऊ नका, त्याच्यामुळे ते अन्न वेस्ट जाईल, लॉस होईल. सो थोडा विचार करा. मुद्दामून कोणाला डिले करत नाही आपण कोणाला पण, बट अशा मुवमेंटला अशा रशमध्ये होणारच आहे. किती काय केलं, किती मोठा किचन असेल तरी पण तिकडे एका टायमाला थोडी 100 गोष्टी बनवणार. आपलं ते काय बोलतात खानावळ तर नाही एवढं मोठं की सगळं एकत्र बनवून टोपात आपण द्यायचं. प्रत्येक गोष्ट फ्रेशली बनवली जाते. सो थोडा डिले होणं साहजिक आहे. सो या कोणी ज्यांना पण डिले झाला आहे त्यांनी कधीतरी सकाळी या, वीकडेजला या संध्याकाळी, आणि मग एक्सपिरियन्स घ्या. मग आमच्याशी बोला. मग तुम्हाला खरं टिकी मॅगी पॉईंटचं काय बोलतात की आमची टेस्ट समजेल, आमचं कस्टमर सर्व्हिस समजेल, आमचं कस्टमरची कन्व्हर्सेशन समजेल, सगळ्या गोष्टी तेव्हा तुम्हाला नीट समजतील. अशा रसमध्ये तुम्ही जर एकदम गुड सर्व्हिस मागशाल तर आम्ही द्यायचा प्रयत्न करू, पण कुठे ना कुठे थोडंफार आमच्याकडनं मिस्टेक्स होणार, ते समजून घ्या. प्रत्येकाकडनं होणार. आम्ही पण माणूस आहे, कोणी मशीन्स नाही आहोत की आम्ही किती पण काही केलं तर एकदम परफेक्ट होईल. सो आय होप तुम्ही सर्व तर समजदारच आहात. आणि खूप गोड गोड माणसं येतात यार, एकदम काय ते एकदम मस्त, ठीक आहे चल झालं तुझ्याकडनं चालेल, हात बाय करून जातात. पण अशी माणसं भेटणं पण खूप मोठं आहे. आणि काही जण असतात जे भडकून जातात, पण दोन्ही पण आपल्यासाठी कस्टमर्स सारखेच आहेत. बट ठीक आहे, असं होत राहतं. लेट सी आता पुढे अजून अर्धा पाऊण तास आहे, काय होतं आहे काय नाही होत आहे. आपण डे एंडला परत बोलू आणि मग दिवसाचा एंड तेव्हा करू.